ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। अमावस्येला गटारी नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी, धार्मिक शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल। अनेकांना प्रश्न पडतो की या आषाढ अमावस्येला गटारी नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? धार्मिक शास्त्रीय महत्त्व नेमकं आहे तरी काय? वैदिक पंचांगानुसार येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू होतोय। या महिन्याची अनेकांना आतुरता असते, मात्र काही जणांना त्याहूनही आतुरता असते ती म्हणजे गटारी अमावस्येची। महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला प्रचलित भाषेत गटारी अमावस्या असे म्हटलं जातं। या अमावस्येनंतर पवित्र श्रावण महिना सुरू होतो। यावेळी मात्र अनेकांना प्रश्न पडतो की या आषाढ अमावस्येला गटारी असं नाव कसं पडलं? का साजरी करतात गटारी? नेमकं कारण काय? आषाढ अमावस्या कधी आहे? अमावस्या प्रारंभ 11 ऑगस्ट 2026 रात्री 1:53 आणि अमावस्या समाप्ती 12 ऑगस्ट 2026 ला रात्री 11:06। दीप पूजेचा दिवस बुधवारी दिनांक 12 ऑगस्ट 2026। मग गटारी हे नाव कसं पडलं? श्रावण महिना लवकरच सुरू होतोय, मात्र त्यापूर्वी आषाढ अमावस्या येते। महाराष्ट्रात आषाढ अमावस्याला प्रचलित भाषेत गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं। याचा सांस्कृतिक भाषेत गतहारी असा उल्लेख आहे, म्हणजेच ज्या आहाराचा त्याग करायचा आहे तो दिवस असा होतो। अनेकदा असा चुकीचा समज करून घेतला जातो की या दिवशी लोक अति मद्यपान करून गटारात पडतात, म्हणून याला गटारी म्हणतात। परंतु हा केवळ एक विनोद अर्थ असून धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या त्याला कोणताही आधार नाही। गटारीचा मूळ अर्थ नेमका काय? श्रावणापासून चातुर्मासाचे कडक नियम सुरू होतात आणि अनेक जण मांसाहार, मद्य वर्ज्य करतात, म्हणूनच त्या आधीचा शेवटचा दिवस म्हणजे गतहारी। गटारी मूळ शब्द आहे गतहारी, म्हणजे तामसिक आहाराचा त्याग। त्यानंतर तो आहार बंद। काळाच्या ओघात गतहारीचे गटारी झाले, ज्यानंतर त्याला बेछूट स्वरूप आले। मूळ अर्थ संयमाच्या सुरुवातीचा होता, अतिरेकाचा नव्हे। धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना सुरू झाला की मद्यपान, मांसाहार या गोष्टी वज्र मानल्या जातात। त्याच्याच आदल्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी महिनाभरासाठी ज्या आहाराचा त्याग करायचा आहे ते भोजन या दिवशी केलं जातं, जसं की मांसाहार, अल्कोहोल युक्त पेय, कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ। त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्यासाठी सज्ज होतात। त्यामुळे महाराष्ट्रात गटारी अमावस्या साजरी केली जाते। महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला अनेकदा गटारी अमावस्या म्हटलं जातं। या महिन्यात धार्मिक व्रत, उपवास आणि सात्विक आहाराचं पालन करतात। त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी आवडीचे पदार्थ खाण्याची आणि मित्रमंडळींसोबत, कुटुंबियांसोबत एकत्र येण्याची प्रथा आहे। यामुळे आषाढ अमावस्येला महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून संबोधलं जातं। आषाढ अमावस्येचं अधिकृत धार्मिक नाव नाही। गटारी हा शब्द प्रामुख्यानं लोकप्रिय बोलीभाषेतील आणि सांस्कृतिक वापरातील शब्द आहे। तो आषाढ अमावस्येचे अधिकृत धार्मिक नाही। धार्मिक पंचांगात हा दिवस आषाढ अमावस्या म्हणूनच ओळखला जातो। या दिवशी अनेक ठिकाणी दीपपूजा करण्याची ही परंपरा आहे। आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करून घरातील अंधकार दूर करून सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते। त्यामुळे गटारी या लोकप्रिय नावाबरोबरच या अमावस्येला धार्मिक दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। पाहिजे असल्यास सबस्क्राईब करा यूट्यूबवर जाऊन तीचा जागर न्यूज। बातमी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार, मी शर्वरी पवार।